पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर नगरपालिका निवडणूक मतदान शांततेत। कोण चाललं, कोण धावलं, कोण जिंकणार, चर्चा सुरू। मतदान पेटीत बंदिस्त, सत्ता नवापूरचा श्वास 21 तारखेला थांबणार। नवापूर नगरपालिका निवडणुकीत अखेर मतदानाची प्रक्रिया शांततेत तर कुठे उत्साहात तर कुठे थोड्याशा गोंधळात पार पडली। मतमोजणीची तारीख पुढे ढकलल्याने मतदार, नगराध्यक्षपदाचे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार यांची उत्सुकता ऐन उंचीवर पोहोचली आहे। निकाल आता थेट 21 डिसेंबर म्हणजे तब्बल 19 दिवसांनी घोषित होणार असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच धाकधूक निर्माण झाली आहे। सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग मंदावलेला असला तरी दुपारी 2-3 नंतर शहरातील सर्व मतदान केंद्रांवर मोठी गर्दी उसळली। महिलांपासून तरुणांपर्यंत, ज्येष्ठांपासून दिव्यांगांपर्यंत प्रत्येक घटकातील मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला। काही मतदान केंद्रांवर यात्रेचे वातावरण तर काही ठिकाणी घोषणांचा गजर आणि लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। पोलिसांना वारंवार गर्दी नियंत्रणासाठी हस्तक्षेप करावा लागला। निकाल पुढे गेल्याने सर्वच राजकीय गटात रणनीती, आकडेमोड, चर्चांच्या मालिकांनी जोर धरलाय। शहरात चहूबाजूंनी घड्याळ चालली, रिक्षा यंदा धावेल, पंजा येणार, नवीन चेहरा येणार अशा चर्चा रंगू लागल्या। काहींच्या मते यंदाचा निकाल अनपेक्षित आणि आश्चर्यचकित करणाराही असू शकतो, तर काहींनी लक्ष्मी दर्शनाअभावी मतदार दूर राहिल्याचं बोललं जात आहे। संपूर्ण दिवस मिनिट टू मिनिट परिस्थितीवर उमेदवार, पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लक्ष ठेवून होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भरत गावित, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र नगराणे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव, संगीता गावित, धनंजय गावित यासह अनेक नेत्यांनी मतदान केंद्रांवर फेरफटका मारत पाहणी केली। निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय जाधव, सहाय्यक अधिकारी डॉक्टर मयूर पाटील, दिलीप कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी संपूर्ण मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवले। सर्व केंद्रांवर पोलीस बंदोबस्त आणि दिव्यांगांसाठी सोयीची व्यवस्था करण्यात आली होती। दुपारी 3 नंतर मतदानाचा टक्का झपाट्याने वाढल्याने उशिरापर्यंत केंद्रांवर गर्दी कायम होती। रात्री उशिरापर्यंत उमेदवार आकडेमोड आणि मतदारांच्या हजेरीवरून समीकरणे मांडण्यात व्यस्त होते। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट, जिल्हा विकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांचे भवितव्य आता मतदान पेटीत बंदिस्त झाले असून 21 डिसेंबर रोजी खुलजा सिमसिम झाल्यावर नवापूरला नवा नगराध्यक्ष आणि 23 नगरसेवक कोण मिळणार हे स्पष्ट होणार। नवापूरच्या राजकारणाचा नवा चेहरा, नवी दिशा आणि नवा भिडू कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे।